शिल्पा तुम्हाला काय वाटतंय सांगा, करू शकतो की नाही? हो करू शकतो. करू शकतो ना? हो. काका आता तुम्हीच निर्णय घ्या आणि काय करायचं ठरतंय ते पण सांगा. काका काका श्रेयसने दिलेली आयडिया, पापड लोणची मसाले बनवण्याची आवडली का? आवडली का? वाह उत्तम, छानच आहे. वाह 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 श्रेयस, क्या बात आहे. खूप छान आयडिया दिलीस तू. हा आणि बरं का मुलींनो, हे श्रेयस म्हणजे हाडाचे उद्योजक आहेत, त्यामुळे मस्तच आयडिया दिले. एकदा त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. वा 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 वा. श्रेयस तू दिलेली आयडिया काकांना आवडलीये. आता बिझनेस मध्ये पुढचा प्लॅन काय आखायचा आहे त्यात पण मदत कर. करू का? हो कर ना. ये इथे बस. मी इकडेच बसू का? अरे इथे बस. डिरेक्टर चेअर्स. डिरेक्टर डिरेक्टर चेअर आहे. आता इथून सांग तुझी आयडिया. मस्त एकदम. आता मी सगळं नीट सांगतो, ठीक आहे? तू पण ऐक. चटणी तर एकदम मस्त झाली आहे. तेव्हा झाली होती ना तशीच. मला अजून पाहिजे, अजून पाहिजे. हो देते. घे. तू मगाशी म्हणालास ना म्हणून मुद्दाम तुझ्यासाठी केली, तुझ्या आवडीची चटणी. पाड्यात केली होती तशी. खूप मस्त आहे. पोटभर जेव. आराध्या, अहो यांना गोडाचं वाढा की. देते काका. हा तुला वाढू? नको नको, मी तर फक्त चटणी खाणार आहे, बाकी काहीच नको. थोडासा घे. ठीक आहे बस. हा आणि अरे यांना पण वाढा. वाढते वाढते. बस 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 बस. अरे तुमच्या चेहऱ्यावरती टेन्शन काय? टेन्शन नकोय आता. आता चेहऱ्यावर तजेला हवाय. हा बाबा. नकास. श्रावणी थोडं थोडं. आणि अगं ताई तू पण बस जेवायला. अगं नंतर जेवेन मी. थोडंसं डोकं दुखतंय माझं. आमच्याकडे ना एक कामाला मुलगी होती. तिने डोकेदुखीच्या ऐवजी झोपेची गोळी घेतली आणि झोपून राहिली. कामाला येऊ शकली नाही. त्यामुळे तिचं काम दुसऱ्या मुलीला द्यावं लागलं. तुझं डोकं दुखतंय का? माझ्याकडे ना एक चांगली गोळी आहे.
तू एक काम कर, तू तुझ्या रूम मध्ये जाऊन पड जरा वेळ, मी घेऊन आले गोळी, ठीक आहे चालेल? अगं नको, वाटेल मला बरं, उगाच नको. अगं आराध्या, डोकं दुखणं चांगलं नाही. तुम्ही एवढं काम करताय, उगाच कामात गडबड नको ना. जा श्रावणी, तिला गोळी दे. हो आत्या. तू जा, पड जा हा खोलीत. हे बघ आत्या बरोबर बोलतायत, तू रूम मध्ये जा, मी गोळी घेऊन आलो, माझं आवरलंच आहे, ठीक आहे? मला तर वाटतं सगळे म्हणतात तर तू आता जाच आणि तू थोडा वेळ आराम कर, मग तुला बरं वाटेल. बरं ठीक आहे, पण तू पोटभर जेव हा. काही लागलं तर मागून घे. पण तुला काही लागलं तर मला सांग. सांगते. तारा, घे गोळी, तुझं डोकं दुखायचं बंद होईल. घे. अगं गोळी कशाला, मी पडते जरा, वाटेल बरं. अगं असं कसं, आत्या मला ओरडतील ना, तुला गोळी घ्यावीच लागेल, घे बरं. घेतेस ना? कोणती गोळी आहे ही? ते ना, गोळीचं नाव ॲज सच मला माहित नाहीये, पण माझ्याकडे ना डोकेदुखीवरची हीच गोळी ठेवलेली आहे. आणि तुझं काय, गोळीचं नाव सांगितलं तर तुला कळणारही कोणती गोळी आहे? काही काय विचारतेस? घे बरं, तुझं डोकं दुखतंय ना, तू लवकर घेतलीस ना गोळी तर लवकर बरं वाटेल. घे अगं घे. हे बघ, तुला अजून भरपूर काम करायचंय की नाही, आणि मला पण खाली जाऊन त्या मुलींकडे बघायचंय, सो आता घे लवकर गोळी. घेते मी, तू जा. नक्की घेशील ना? अगं घेईन मी. काळजी घे हा. तारा, आत्ता तू तुझी स्वप्न झोपेतच बघ. हा प्रोजेक्ट तुझ्या हातून गेलाच म्हणून समज. बरं, सगळ्यांची जेवण व्यवस्थित झाली? मग आता आपण मीटिंगला सुरुवात करूया. चला. चला, पॅड घ्या आणि मी काय आता डिक्टेट करतोय ते लिहून घ्या. तर आराध्या कुठे आहे?
आराध्या, आराध्या, आराध्या. काका, ती ना तिच्या रूम मध्ये झोपलीये. झोपली? एवढं काय झालं होतं झोपण्यासारखं? साधं डोकंच तर दुखत होतं. काय आहे ना काका, याआधी तिने असं एवढं डोकं लावून कुठलाही प्रोजेक्ट ऑर्गनाइज नाही केलाय ना. नाही म्हणजे याआधी तिने असे प्रोजेक्ट हँडल केले आहेत, पण त्या गोष्टीला पण खूप महिने झाले आहेत ना. आता ती काय करते, साधी घरची कामं करते, स्वयंपाक, धुणी भांडी एवढंच. आणि तुम्ही विश्वास दाखवलायत खरा तिच्यावर, पण मला असं वाटतं की तिच्या कदाचित लक्षात आलं असेल की आपल्याला हे काही काम जमणार नाहीये. म्हणून डोकेदुखीचं निमित्त करून ती गेली आहे वर. आता बघा ना, तुम्ही किती हाका मारल्या पण ती काय येतच नाहीये. काका, सॉरी, लहान तोंडी मोठा घास घेतेय, पण मी काय म्हणते, तुम्ही काय तो निर्णय ना आत्ताच घ्या. म्हणजे प्रोजेक्ट आता सुरुवातीच्या स्टेजलाच आहे ना. एकदा का प्रोजेक्ट खूप पुढे गेला आणि हिने असा ऐनवेळी दगा दिला तर मग काय करणार? ही अशीच दुपारी जाऊन झोपा काढत राहिली तर मग तुम्ही आणि तुमचा प्रोजेक्ट दोन्ही आहे त्याच जागेवर राहाल ना. आत्या, मी बरोबर बोलतेय ना? हो ना. श्रावणीच्या बोलण्यात तथ्य आहे. उगाच तुमची नंतर पंचायत नको ना व्हायला. पण आराध्या काय अशी पळकुटी नाहीये. तिने कुठलं पण काम घेतलं की ती पूर्ण करतेच. आता तिचं थोडं डोकं दुखतंय ना, म्हणून ती आराम करते. आणि तिथे मगाशी जात पण नव्हती ना, तुम्ही सांगितलं की जाऊन आराम करा म्हणून गेली आहे ती. मी 2 मिनिटात बोलवून आणीन तिला. काही गरज नाहीये. मीटिंगची वेळ काय होती हे तिला देखील माहिती आहे, तरी ती जाऊन झोपली. पण आणि अशीच जर झोप काढायची होती तर तिने सांगून तरी जायचं, मला मीटिंगला येता येणार नाही म्हणून. काका, तिच्यात एवढे मॅनर्स नाही आहेत. आता तिच्याशिवाय मीटिंग सुरू करायला लागणार तर. पण काका, आता ती नसेल तरी तुम्हाला एक असिस्टंट तर लागेलच ना. नाही म्हणजे नोट्स वगैरे घ्यायला. आणि तेवढं काम तर मी करूच शकते ना. मला माझी चूक कळली आहे काका. काका, तुमच्या बरोबर काम करणाऱ्या प्रत्येक माणसाबरोबर ना मी अगदी मनापासून व्यवस्थित वागेन. मी त्यांचा अपमान नाही करणार. काका, माझ्यामुळे कधीच त्यांना त्रास नाही होणार. हवं तर मी पुन्हा त्यांची माफी मागते. सॉरी मुलींनो, माझ्याकडून चूक झाली. मी असं परत कधीच नाही वागणार.
पण काका, तुम्ही तुमचं काम थांबवू नका. मी तिच्यासारखी बेजबाबदार नाहीये. आराध्या नसली तरी मी आहे ना. मी करेन ना तुमचं काम. मला थोडा विचार करावा लागेल. काका, जर आराध्या अशीच वागणार असेल तर ह्या प्रोजेक्ट मधून बाद होईल ना. कोण म्हणतंय बाद होईल? आले मी. हे कसं शक्य आहे? झोपेची इतकी स्ट्रॉंग गोळी घेऊन सुद्धा हिला जाग आली. काका, औषध घेऊन फक्त 2 मिनिटं डोळे मिटले होते मी. तेवढा आराम पुरलाय मला. आपण मीटिंग सुरू करूया. गुड. असं समर्पण हवं कामाच्या बाबतीत. शाबास. ही आराध्या, आपण मीटिंग सुरू करूया. हो काका. या. हा, तर आपण आता मीटिंगला सुरुवात करू. बाई आहे का राक्षस? एवढी स्ट्रॉंग झोपेची गोळी पचून कशी जाग आली हिला? कमीत कमीत 12 तास तरी गाढ झोपायला पाहिजे होती, पण नाही. ती बाई अर्ध्या तासात उठून खाली कशी पोहोचली? कारण ती गोळी मी घेतलीच नाही. फक्त घेण्याचं नाटक केलं तुझ्या समोर. काय बोलतेस तू? एकच गोळी तू बरोबर अशी हातात काढून आणली होतीस. तुला नाव विचारलं तर नाव पण सांगेन अशी झालीस. मग मला कळलं काहीतरी गौड बंगाल आहे. मग मी ती गोळी दुसऱ्या हातात घेतली आणि मी गोळी खाण्याचं फक्त नाटक केलं.
तुझ्या चेहऱ्यावरची स्माइल बघून माझी खात्री पटली त्या गोळीत काहीतरी घोळ आहे म्हणून. म्हणूनच तर तू अशी घे घे म्हणून आग्रह करत होतीस ना मला. श्रावणी, अगं इतकंच वाटत होतं ना तर प्रेमाने एकदा मला सांगून बघितलं असतंस की तारा, मला पण त्या प्रोजेक्ट मध्ये काम करायचंय. त्या प्रोजेक्ट साठी इतकं केलंस तू. त्या गोळीने मला काही झालं असतं तर, ती गोळी जर माझ्या जीवावर बेतली असतीस तर. पण मी काही नाही केलं ते मला शकुंतला आत्यांनी